उपज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददान्ति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति सिद्धांत सरस्वती नामिने। श्रीवार्षभानवी देवी दयिताय कृपाब्दये कृष्ण संबंध विज्ञान दायिने प्रभवे नमः। माधुर्य उज्ज्वल प्रेमाढ्य श्री रूपानुग भक्तिद श्री गौर करुणा शक्ति विग्रहाय नमस्तुते। नमस्ते गौरवाणी श्रीमूर्तये दीनतारिणे रूपानुग विरुद्ध अपसिद्धांत ध्वंतहारिणे। नमो गौर किशोराय साक्षात वैराग्यमूर्ते विप्रलंबर सांभुजे पदाम्बुजाय ते नमः। नमो भक्ति विनोदाय सच्चिदानंद नामिने गौर शक्ति स्वरूपाय रूपानुगवराय ते। गौर आविर्भाव भूमिष्ठं निर्देष्ट सज्जन प्रिय वैष्णव सार्वभौम श्री जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते। जयतां सुरतो पंगो मम मंदमतेर्गति मत्सर्वस्वपदाम्बुजो राधा मदन मोहन दिव्यात्विन्दारण्य कल्पतरुमाद श्रीमद् रत्नागार सिंहासनस्थो श्रीमद् राधा श्रीलगोविंददेव पृष्ठालिभि सेव्यमानं स्मरामि। श्रीमान् सरसारंभी वंशीवट तटस्थित करशन्वेनु सुनरगोपी गोपीनाथाय श्रेयस्नः। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर उपस्थित सर्व भक्तांचं आजच्या उपदेशामृतच्या मालिकेमध्ये स्वागत आहे। चालू केलं ना मी चालू बाळा माझ्या ह्याच्यात। हरे कृष्ण। तर आज आपण विशेष करून जो उपदेशामृतचा तिसरा श्लोक आहे ज्याच्यामध्ये आपण ज्या अनुकूल गोष्टी आहेत त्याचा आपण अभ्यास करत आहोत। त्याच्यामध्ये आपण उत्साह निश्चय आणि धैर्य याविषयी पाहिलं। तर आता चौथा भाग आहे जो अनुकूल आहे ज्याने भक्ती प्रसिद्धती उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात संग त्याग सत्ववृत्ती षड्वीर भक्ती प्रसिद्धती। तर ह्या 6 गोष्टींचं पालन केल्याने भक्तीमध्ये प्रगती करू शकतो। तर हा चौथा विषय आहे ज्याला तत्तत् कर्म प्रवर्तन। याचा आपण आज पहिल्या दिवसामध्ये आपण याची चर्चा करूया। तर तत्तत् कर्म प्रवर्तन म्हणजे यालाच
श्री भक्तिविनोद ठाकूर म्हणतात व्हेरियस ऍक्टिव्हिटीज फेवरेबल फॉर डिवोशनल सर्व्हिस. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तत्त त्या ते प्रत्येक गोष्ट जी भक्तीमध्ये मला भक्ती वृद्धिंगत करण्यासाठी उपयोगी पडू शकते, ती प्रत्येक गोष्ट असं भक्तिविनोद ठाकूर इथं आपल्याला वर्णन करतात. ती कोणती आहे याची आपण आज चर्चा करू. तर भक्तिविनोद ठाकूर म्हणतायत की उपदेशामृतमध्ये ज्या गोष्टीद्वारे आपली शुद्ध भक्तिमय क्रिया ही वृद्धिगत केली जाते त्या प्रत्येक गोष्टीला तत्त कर्म म्हटलेलं आहे. आणि हे जे आज्ञा आहे, ह्या आज्ञेला श्री रूप गोस्वामी म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी, या सर्व गोष्टींना श्री रूप गोस्वामींनी एसेन्समध्ये भक्तिरसाम सिंधूमध्ये 64 अंगांची भक्ती दिलेली. म्हणजे भक्तिरसाम सिंधूचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला साधना भक्तीची 64 अंग आणि याचं अतिशय विस्तृत विश्लेषण करून श्री रूप गोस्वामी देत आहेत. आणि त्याच्यावर प्रभुपादांनी विशेष करून आपल्याला सुंदर माहिती दिलेली आहे. तर आज आपण या तत्त कर्म प्रवर्तनामध्ये जे 64 अंग आहेत आणि विशेष करून जर उपदेशामृतचा श्लोक घेतला आपण तर त्याच्यामध्ये तत्त कर्म प्रवर्तन जिथे प्रभुपाद जेव्हा त्याला त्याचं भाषांतर करतायत तर प्रभुपाद म्हणतायत श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम साख्यम आत्मनिवेदनम. तर ही जी 9दा भक्ती दिलेली आहे या 9दा भक्तीला श्रील प्रभुपाद तत्त कर्म प्रवर्तन म्हटलेलं आहे. आणि श्री रूप गोस्वामींनी या 9दा भक्तीला 64 अंगामध्ये डिवाइड केलं, त्याचा विभागणी केली. आणि ती साधना भक्तीची प्रमुख अंग म्हणून श्री रूप गोस्वामी देतात. तर आज आपण या 64 अंगांचा अभ्यास करू. त्याच्यामध्ये जी महत्वाची अंग आहेत याच्यावर आपण चर्चा करूया. ओके, तर 64 अंग याच्यामध्ये पहिली जी 20 अंग आहेत ही मूळ विधी म्हटले जातं. मूळ विधी म्हणजे काय, जोपर्यंत यातलं एक सुद्धा त्याला नॉन निगोशिएबल ऍक्टिव्हिटीज म्हटलं जातं. म्हणजे यातली एक जरी ऍक्टिव्हिटी आपण नाही केली तर आपण भक्ती करत नाही. म्हणजे जर मला भक्ती करायची असेल तर मला या 20 अंगांचं पालन करायचं आणि मग त्याच्याबरोबर जी काही भक्तीची अंग दिलेत तीही करायची. म्हणजे थोडक्यात ही 20 जी प्रथम मूळ विधी दिलेले आहेत तो भक्तीचा भाग नाहीये, पण त्याला डोर म्हटलेलं आहे, म्हणजे दरवाजा आहे. जर समजा एखाद्या रूम मध्ये जर मला जायचं असेल तर मला दरवाजातून यावं लागतं ना, पण मी दरवाजातून आलो नाही तर मी रूम मध्ये येऊ शकत नाही. तर रूम मध्ये जर भक्ती असेल तर दरवाजा म्हणजे काय, दरवाजा म्हणजे 20 प्रमुख मूळ विधी आहेत. हे जे 20 अंग आहेत, जोपर्यंत साधक या 20च्या 20 अंगांचं आपल्या जीवनामध्ये पालन करत नाही तो व्यक्ती म्हणजे भक्ती देवीची कृपा त्याला प्राप्त नाही होणार. कारण हे 20 अंग ज्याने भक्ती आपल्या जीवनामध्ये आपण तिला प्रोटेक्ट करतोय. ऍक्च्युली भक्ती आपल्याला प्रोटेक्ट करते, पण भक्तीचा स्वीकार करण्यासाठी आपल्याला भक्तीमध्ये ती सुकृती ती शक्ती मिळण्यासाठी ह्या 20 अंगांचं पालन करणं फार गरजेचं आहे. आणि यातले एक जरी अंग आपण नाही केलं म्हणजे याला नॉन निगोशिएबल म्हणजे यातले एकाही अंगाला आपण नकार नाही देऊ शकत. प्रत्येक गोष्टीचं आपल्याला पालन करायचं आहे. म्हणून याला 20 प्रथम मूळ विधी, त्याला प्रिन्सिपल ऍक्टिव्हिटीज म्हणलेलं आहे. वी कॅनॉट निग्लेक्ट. आपण याचा कधीच त्याचा आपण उपेक्षा नाही करू शकत. या प्रत्येक अंगाचं आपल्याला पालन करायला पाहिजे. तर हे 20 अंग आहेत. त्याच्यानंतर 44 अन्य अंग आहेत. यालाच हे टोटल मिळून एकूण मिळून किती झाली, ही 64 अंग झाली. या 20 अंगांमध्ये पहिली जी 10 अंग आहे त्याला प्रवृत्ती म्हणजे काय करायचंय, डूज. आणि दुसरी जी 10 अंग आहे त्याला निवृत्ती म्हणजे डोंट्स, म्हणजे मला काय त्याग करायचंय. जोपर्यंत मला काय करायचंय तर 10 अंग मला काय करायचंय. भक्ती जर करायची असेल तर या गोष्टी मला करायच्या, आणि भक्ती जर मला करायची असेल तर या गोष्टींचा मला त्याग करायचा. तर प्रवृत्तीमध्ये 10 अंग आहेत, निवृत्तीमध्ये 10 अंग आहेत. आणि पुढे
जवळजवळ 21 ते 59 अंगांमध्ये साधनेची अंग आहेत. त्याच्यामध्ये साधना भक्ती दिलेली आहे. म्हणजे ऍक्च्युली भक्तीचे अंग ही आहेत. ओके, 20 जी आहे ती भक्तीची अंग नाहीयेत, पण भक्तीच्या अंगांमध्ये प्रवेश करण्यासाठी या विधींचा आपल्या जीवनामध्ये पालन करायलाच पाहिजे. आणि आपण पाहूया, आज आपण या 20 विधींचा आपण अभ्यास करणार आहोत. यातली एक जरी विधी आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपण भक्ती करत नाही. समजलं? तर म्हणून ही पहिली 10 प्रवृत्ती डूज, दुसरे 10 डोंट्स निवृत्ती, नंतर 21 ते 59 ही जी अंग आहेत ही साधनेची अंग आहेत. आणि या विशेष करून शेवटचे जे 60 ते 64 मध्ये 5 अंग आहेत, ही 5 अंग म्हणजे शक्तिशाली अंग आहेत. तर श्री रूप गोस्वामी, कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृत मध्ये लिहितात की कृष्ण भक्ती जन्माय येई पंचेर अल्पसंग, ही जी 5 अंग आहेत याचा अल्पसंग जरी एखाद्या साधकाने केला तरी कृष्ण भक्ती जन्म आहे, तर त्याच्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती प्रकट होऊ शकते. पण या 5 अंगांचं पालन करत असताना या 20 अंगांना आपण नकार देऊ शकत नाही. जर या 20 अंगांना आपण निग्लेक्ट केलं, ते आपल्या जीवनामध्ये आपण जर पालन नाही केलं आणि यातली 5 अंग जर केली तर त्याने आपण भक्तीमध्ये प्रगती नाही करू शकणार. तर ह्या 20 अंगांना पालन करायचंच आहे. आणि ही भक्तीची अंग नाही, ह्या मूळ विधी आहेत, प्रिन्सिपल विधी आहेत, मुख्य विधी आहेत. आणि या विधींचं पालन करता करता आपल्याला या 5 शक्तिशाली अंगांचा विचार करायचा. आणि बाकीचे जे आहेत साधनेचे अंग आहेत याचा जवळजवळ 39 जे अंग आहेत, या 39 अंगांचा तुम्ही भक्तिरसाम सिंधूमध्ये वाचू शकता, कारण त्याचा आपण अभ्यास नाही करणार. आणि प्रभुपाद म्हणायचे, जो कोणी प्रातःकालीन कार्यक्रम मंदिरमध्ये, जो कोणी प्रातःकालीन कार्यक्रम मंदिरमध्ये रोज सहभागी होतो त्याची जवळजवळ 50 पेक्षा जास्त अंगांचा केवळ इथं उपस्थित राहिल्याने त्याच्या जीवनात ती कार्य केली जातात. केवळ 50 अंगांचं पालन आपोआप होतं, केवळ फिजिकली आपण इथं उपस्थित राहणे. आणि म्हणून तुम्ही जर भक्तिरसाम सिंधू जर वाचलं तर आपल्याला कळेल की अरे मॉर्निंग प्रोग्राम मधलं उपस्थित राहिल्याने कित्येक अंगांचं आपोआप पालन होतं. तर आज आपण विशेष करून पहिली जी मुख्य अंग आहेत याचा विचार करूया. आणि उद्याच्याला आपण काय करूया, जी 5 शक्तिशाली अंग आहेत त्याची आपण चर्चा करूया. या सगळ्याला तत्तत कर्म, तत्तत म्हणजे ते प्रत्येक कर्म जे भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी दिले जातं, त्या प्रत्येक कर्माला असं तत्तत कर्म म्हटलेलं. समजलं? हे रूप गोस्वामी आपल्याला वर्णन करतात. तर आपण पाहू तर ह्या 64 अंगांचं अशा पद्धतीने त्याचे विभाग केलेले. पहिले 20 मूळ अंग आहेत, 44 अन्य अंग आहेत. या 20 मूळ अंगांमध्ये पहिले 10 प्रवृत्ती मार्ग आहे, दुसरा निवृत्ती मार्ग म्हणजे करायचं नाहीये, प्रवृत्ती म्हणजे काय करायचं आहे. आणि पुढची जी 39 आहे ती साधना अंग आहेत, आणि शेवटची जी 5 आहेत ती शक्तिशाली अंग आहेत. ओके, तर आता आपण या पहिले जे 20 मूळ विधी आहेत यांची आपण चर्चा करूया. ओके, तर पहिलं आहे त्याला गुरुपादाश्रय म्हटलं जातं. जर एखाद्या साधकाला भक्ती करायची असेल तर त्याने पहिली गोष्ट काय करायची, त्याने पहिले श्री गुरूंचा आश्रय घेणं फार गरजेचं. आणि म्हणून भागवत मध्ये असं वर्णन येतं की ज्या वेळेला निमी महाराज आणि नव योगेंद्र यांच्यामध्ये चर्चा चालू होती त्यावेळेला प्रबुद्ध मुनी निमी महाराजांना म्हणतात की राजन, या भौतिक जगामध्ये सुख अजिबात अस्तित्वात नाहीये, आणि हे तू जाणून घे. या ठिकाणी सुखाची जर तू अपेक्षा करशील तर ही केवळ तुझी निव्वळ एक चूक आहे. या जगामध्ये सुख नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. तुझा अपेक्षा करशील तर ही मोठी चूक आहे. म्हणून ही जागा पूर्णपणे क्लेशाने भरलेली आहे. आणि जो व्यक्ती खऱ्या अर्थाने गंभीर आहे आणि ज्याला या क्लेशातून बाहेर पडायचं आहे, अशा प्रत्येक साधकांनी एका प्रामाणिक गुरुचा आश्रय घेणे फार गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत व्यक्ती
एका गुरूंचा आश्रय घेत नाही तोपर्यंत तो व्यक्ती या भौतिक जगाच्या क्लेशातून बाहेर जाऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रत्येक व्यक्तीने काय करायला पाहिजे? श्री गुरु पादाश्रय घेतलं पाहिजे. हे आहे पहिलं अंग, जे मूळ विधी आहे. मूळ विधी आहे. तर गुरूंचा स्वीकार करणं म्हणजे भक्ती नव्हे. गुरूंचा स्वीकार ही मूळ विधी आहे, जी भक्ती करण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. अशी 20 अंग ज्याला आपण टाळू शकत नाही, ते करणं गरजेचंच आहे. तर पहिलं अंग आहे श्री गुरु पादाश्रय. आपल्याला गुरूंचा स्वीकार करायला पाहिजे. पुढे असं वर्णन केलं, मग गुरु कोण आहे? गुरु कोण आहे आणि गुरु कोण नाही? जर माझ्या जीवनामध्ये इतकं महत्वाचं असेल की मला जर श्री गुरूंचा आश्रय घ्यायचा आहे, तर ते श्री गुरु हे कोणी साधारण व्यक्ती नसायला पाहिजे. तर त्यांचं जे पात्रता आहे ती आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. याचा अर्थ असा नव्हे की आपण गुरूंची परीक्षा घेतो, नाही, आपण गुरूंची परीक्षा घेत नाही, पण गुरूंची पात्रता शिष्याला बघण्याचा अधिकार आहे. का? कारण त्याला गुरुची निवड करायची. जोपर्यंत आपण योग्य गुरुची निवड करत नाही तोपर्यंत आपण भक्तीमध्ये कधीही प्रगती करणार नाही. आणि गुरु जर योग्य नसेल, अपात्र गुरु शिष्याचा कधीच उद्धार करू शकत नाही. म्हणून गुरु कोण आहे? तर असं वर्णन केलेलं आहे की गुरुचं हे करत असताना श्रीमद भागवत वर्णन आहे की शब्देच पर निष्णात, असा व्यक्ती ज्याने संपूर्ण शास्त्रांचं जो निछोड आहे, जे सार आहे ते काढलेलं आहे. संपूर्ण भक्तिशास्त्राचा त्याने अभ्यास केलेला आहे. त्याचं चिंतन, मनन आणि युक्तिवाद करण्यासाठी तो अतिशय प्रसिद्ध आहे. युक्तिवाद म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला जर हे समजून सांगायचं आहे, तो बरोबर युक्तिवाद करून त्याला समजून सांगू शकतो. का? कारण त्याने संपूर्ण शास्त्राचा जो निछोड आहे तो त्याने काय केलेला आहे? आपल्या जीवनामध्ये उतरवलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला सूत गोस्वामी शुकदेव गोस्वामींची स्तुती करतात ना, त्यावेळेला ते म्हणतात त्या स्तुतीमध्ये की माझे गुरु कोण आहेत? त्यांनी संपूर्ण शास्त्रांचा निछोड काढलेला आहे आणि तो त्यांनी स्वतःच्या जीवनात उतरवलेला आहे. आणि आता ते अनुभवाद्वारे काय करते? स्व अनुभव श्रुतिसारम एकम. स्व अनुभव, त्यांनी श्रुतीचं जे सार आहे ते त्यांनी काढलं आणि ते जीवनामध्ये उतरवलं आणि त्याचं यस्व अनुभव. आता स्वतःच्या भावनेने ते काय करते? अध्यात्म दीप, एक अध्यात्माचा दीप आम्हाला देत आहेत. जे पूर्णपणे अंधकारामध्ये आहेत, अशा अंधकारामध्ये असलेल्या जीवांना एक अध्यात्माचा दीप ते देत आहेत. पण कसं? यस्व अनुभव त्याने आपल्या जीवनामध्ये ते उतरवलेलं आहे. तर त्याला म्हटलेलं आहे की भक्तिशास्त्राचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्यातला एसेन्स त्याने आपल्या जीवनामध्ये उतरवलेला आहे आणि मग स्वतःचा अनुभव घेऊन ते आता प्रचार करतात. म्हणून शब्देच पर निष्णात ते गुरु आहेत. परे ब्रह्मणी निष्णात, श्रवण कीर्तनामध्ये अतिशय निपुण. उपशमाश्रम, भौतिकतेच्या वैभवातून पूर्णपणे निवृत्त आहेत. एखादा गुरु असेल, म्हणून गुरु कोण नाहीये? जसं उपदेशामृतचा आपल्याला पहिला श्लोक शिकवतो, गुरु कोण आहे? वाचो वेगम, मनस क्रोध वेगम, जीवा वेगम, उदर उपस्थ वेगम, एतान वेगान्यो विषयित धीर, सर्वमपीम पृथ्वीस शिष्या. तर जो व्यक्ती ज्याने या संपूर्ण हे जे 6 जे आवेग आहेत ना, हे आवेगांना जर तो रोखू शकत नाही, म्हणजेच काय? तो भौतिकतेमध्ये. जो व्यक्ती भौतिकतेमध्ये आहे तो या आवेगांना बळी पडतो. म्हणून ज्याने या आवेगांना थांबवलेलं आहे, ज्याने या भौतिकतेचे जे आवेग आहेत याच्यातून तो पूर्णपणे निवृत्त झालेला आहे, असाच व्यक्ती गुरु होऊ शकतो, अन्यथा कोणी होऊ शकणार नाही. आणि म्हणून जर आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला असा सद्गुरू भेटला पाहिजे जो भौतिकतेच्या वैभवातून पूर्णपणे निवृत्त झालेला. निवृत्त तरसे उपगीय माना. परीक्षित महाराज
शुकदेव गोस्वामींना प्रेरणा देत आहेत. ते म्हणतात की मला ही कथा ऐकायची. का? कारण तुम्ही निवृत्तदर्शी आहात, तुम्ही पूर्णपणे भौतिकतेच्या वैभवातून पूर्णपणे मुक्त आहात. आणि अशा वक्त्याच्या मुखातून ज्यावेळेला मी या भागवतचं रसपान करेल, निश्चित माझ्या हृदयातील जे काही अनर्थ आहेत हे निघून जातील. तर म्हणून उपशमाश्रम असा व्यक्ती जो गुरु आहे, जो पूर्णपणे भौतिक वैभवातून पूर्णपणे निवृत्त आहे आणि शिष्याला भक्तीमध्ये जागृत करतो, त्याला तो खरा गुरु आहे. असं इथं वर्णन केलेलं आहे. आणि ज्याचं चारित्र्य व्यवस्थित नाही तो गुरु होऊ शकत नाही. जो भक्तिमय सेवेच्या नियमांचं पालन करत नाही तो गुरु होऊ शकत नाही. आणि ज्याने असं म्हणलेलं आहे की जो मनुष्य का अशा थोडक्यात म्हणलेलं आहे की अशा चारित्र्य संपन्न आणि ज्यांनी आवेगांवर पूर्ण नियंत्रण केलेला असा जो गोस्वामी आहे, जो भक्तिशास्त्रामध्ये निष्णात आहे, त्याने आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे या शास्त्रांचा निचोड उतरवलेला आहे, त्याने तो अनुभव प्राप्त केलेला आहे, श्रवण कीर्तनामध्ये पूर्णपणे निपुण आहे आणि भौतिकतेच्या वैभवातून पूर्णपणे निवृत्त आहे. असाच व्यक्ती गुरु होऊ शकतो. आणि अशाच व्यक्तीचा पादाश्रय, त्यांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि जो व्यक्ती अशा पद्धतीने श्री गुरु पादाश्रय करेल तो निश्चित या भौतिक जगाच्या क्लेशातून मुक्त होऊ शकतो. ठीक आहे. आता दुसरं अंग आहे की ज्यावेळेला गुरूंचा आपण पादाश्रय स्वीकार करतो, मग काय करायला पाहिजे? श्रीकृष्ण दीक्षा आदी शिक्षण. अशा गुरूंचा स्वीकार केल्यानंतर अशा गुरुकडून दीक्षा घेतली पाहिजे. दीक्षा म्हणजे संबंध जोडणे. गुरु आपला संबंध भगवंताशी जोडतात आणि त्याचबरोबर गुरु उपदेश देतात, आपल्याला शिक्षण देतात, टीचिंग्स देतात, लेसन्स देतात. तर अशा पद्धतीने दुसरा अंग आहे श्रीकृष्ण दीक्षादी शिक्षण. आध्यात्मिक गुरुकडून दीक्षा आणि उपदेश घेणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून दीक्षा हा विधी खूप महत्वाचा आहे. आणि दीक्षेचा अर्थ काय होतो? कित्येक वेळेला साधक म्हणतात दीक्षा म्हणजे माझं नाव बदलणं. तर भक्तांमध्ये कधी कधी भ्रम असतो. कधी कधी म्हणतात ना, अरे तुमची दीक्षा नाव बदललं, अच्छा मग तुमचं गोलोकचं तिकीट फिक्स झालं. याला दीक्षा म्हणत नाही. नाव बदलण्याने आपण गोलोकमध्ये जाणार नाही. जसं म्हणतात ना की नावासमोर दास लागलं ना, लोक म्हणतात अरे आता तुम्ही दास, तुमच्या नावासमोर दास आलं म्हणजे तुम्ही गोलोकला जाण्यासाठी आता तुमचं तिकीट निघालं. तर नाव चेंज झाल्याने तिकीट निघत नाही. तर दीक्षेच्या वेळेला मी जे गुरूंना जे वचन देतोय त्या वचनाचं मी पूर्णपणे पालन करत असेल तर मी निश्चितपणे गोलोकला जाऊ शकतो. आणि एखाद्याला ती संधी नाही मिळाली पण त्याने एखाद्या गुरुला, एका योग्य गुरुला त्याने मनामध्ये स्वीकार केलेला आहे आणि दीक्षेला दिलेल्या ज्या काही नियम आहेत त्याचं त्याने जर पालन केलं असेल, करतोय, तर तो सुद्धा व्यक्ती दीक्षा घेतलेली आहे. कारण दीक्षा म्हणजे शिक्षा. ज्यावेळेला आपण गुरूंकडून दीक्षा घेतो म्हणजेच काय, त्यांच्याकडून उपदेश, ते शिक्षा. तर महत्वाची शिक्षा असते, महत्वाचं नाव बदलणं नसतं. नाव बदलून जर कोणी गोलोकला जायचं, आपण सगळ्यांची नाव बदलली असते. तर यासाठी हे महत्वाचं आहे की श्रीकृष्ण दीक्षादी शिक्षण, गुरूंच्याकडून दीक्षा घेणं गरजेचं आहे आणि उपदेश घेणं गरजेचं. म्हणून दीक्षा याला फॉर्मॅलिटी नाही करायची. तर याचा अर्थ असं नव्हे की म्हणजे याचा अर्थ मला गुरुकडून दीक्षा घ्यायची गरजच नाही, मी घरामध्ये राहून त्यांचे उपदेश ऐकत नाही. आपण त्या समारंभ, तो जो विधी असतो त्या विधीचा स्वीकार करण्यासाठी आपण तयार नेहमी असायला पाहिजे, उत्साही नेहमी असायला पाहिजे. पण मिळत नाही म्हणून मला मिळाली पाहिजे, कारण मला नाही मिळाली तर मी गोलोकला जाणार नाही, असं नाहीये. असं नाहीये. मेन आहे गुरूंचा स्वीकार आणि गुरूंनी दिलेले उपदेश, याचं जो व्यक्ती पालन करेल
तो व्यक्ती खऱ्या अर्थाने या भौतिक क्लेशातून मुक्त होऊ शकतो. तर हे श्रीकृष्ण दीक्षादेश दुसरा अंग आहे. आपण गुरुकडून दीक्षा आणि उपदेश घेणं अनिवार्य. तिसरं आहे विश्रंभेन गुरुसेवा. नुसती दीक्षा घ्यायची नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उद्देशांतीने ज्ञानी ज्ञानिनस्तत्वदर्शी. भगवद्गीतेमध्ये गुरुचा स्वीकार कसं करायचं दिलेलं. तद्विधी काय विधी आहे तर प्रणिपात शरणागती, परिप्रश्न जिज्ञासा आणि सेवा. विश्रंभेन गुरुसेवा विश्वासाने उत्साहाने गुरूंची सेवा करणं फार गरजेचं आहे. आणि गुरुसेवा ही सगळ्यात मोठी सेवा, त्याला महत् सेवा म्हणतात. जोपर्यंत आपण महत् सेवा करत नाही तोपर्यंत आपण कधीच या जगातून या क्लेशातून मुक्त होऊ शकणार. म्हणून भागवत वर्णन करते की आपण किती जरी तपस्या केली, किती जरी साधना केली, किती जरी माळांचा जरी जप केला, पण आपण जर एखाद्या महत् पुरुषाची सेवा जर नाही केली आणि महत् कृपा जर आपण प्राप्त नाही केली तर आपल्या जीवनाचा उद्धार कधीच होऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार कोण करतं? महत् एक साधू, एक गुरु करू शकतो. आणि म्हणून अशा गुरुची श्रद्धेने सेवा करायला पाहिजे. श्रद्धेने म्हणजे काय? विश्वास. मला आपल्याला विश्वास पाहिजे. यस, माझ्या गुरूंना मी जे वचन दिलेलं आहे किंवा जे काही गुरुनी मला आज्ञा दिलेली आहे, या आज्ञेचं मी तंतोतंत पालन करणार आहे. आणि याचा परिणाम काय? निश्चित मला शास्त्र सांगतं की या भौतिक क्लेशातून आपण मुक्त होऊ शकतो. अशी श्रद्धा, अशा विश्वासाने आपण गुरूंची सेवा केली पाहिजे आणि गुरूंना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यस्य प्रसादात भगवत प्रसाद. ज्यांना संतुष्ट केल्याने भगवान संतुष्ट होतात. यस्य अप्रसादात न गती कुतोपी. जो गुरूंना संतुष्ट करू शकत नाही, जो गुरु सेवा करू शकत नाही, तो न गती कुतोपी, त्याची गती काय होणार. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे एक नेहमी असायला पाहिजे, आपण गुरु सेवी बनलं पाहिजे. गुरु भोगी नाही बनायचं. गुरु भोगी आणि गुरु सेवी याच्यामध्ये फरक काय? याच्यामध्ये फरक हा आहे की गुरु भोगी म्हणजे गुरुने आपल्याला शास्त्र दिले, गुरुने आपल्याला मंदिर दिले, गुरुने आपल्याला भक्तांचा संघ दिलेला आहे. केवळ त्याच्यामध्ये आपण आनंद घेतोय, मजा करतोय, केवळ आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी. भक्तीमध्ये बी भरपूर इंद्रिय तृप्ती करणारे भक्त आपल्याला असतात. तर गुरुनी दिलेल्या सुविधांचा आपण आपल्या आनंदासाठी जर त्याचा उपयोग करत असेल आणि त्याचा आत्मसाक्षात्कार किंवा प्रचार याच्यासाठी जर आपण उपयोग करत नसेल तर त्याला म्हणायचं गुरु भोगी. आणि गुरुनी दिलेल्या सर्व सुविधांचा उपयोग आपण आत्मसाक्षात्कार आणि प्रचार, जन्म सार्थक करी कर पर उपकार, ज्यावेळेला याच्यासाठी आपण उपयोग करतो आपण गुरुसेवी बनतो. म्हणून विश्रंभेन गुरुसेवा. आपण गुरु भोगी नाही बनायचं. गुरुने दिलेल्या सुविधांचा आपण भोग नाही करायचा. आपण गुरुने दिलेल्या संपूर्ण सुविधांची आपल्या जीवनामध्ये स्वतःचं कल्याण त्याचबरोबर जगाचं कल्याण करण्यासाठी आपण त्या सर्व सुविधांचा उपयोग करायचा. याला म्हणायचं गुरुसेवा. ही खरी गुरुसेवा आहे. आणि मग श्री चैतन्य महापुरुषाला जगत गुरु म्हटलं जातं. त्यांनीच ही आपल्याला आज्ञा दिलेली आहे. आणि त्यांच्या परंपरेमध्ये आपले गुरु येतात की जन्म सार्थक करी कर पर उपकार. तर ही खरी गुरुसेवा आहे. तर गुरूंच्या अशा पद्धतीने आपण सेवा करणं फार गरजेचं. आणि विश्रंभेनं गुरुसेवेचा अर्थ अजून एक होतो की गुरूंना साधारण कधी समजायचं नाही. आपल्या पद्धतीने आपण तर गुरूंना तर ते शरीर, 2 डोळे 2 कान, तेच जीव आहे, तेच हात आहेत, तेच पाय आहेत, माझ्यासारखं शरीर आहे नाही. गुरुषु नरमती म्हणजे असे जे भयानक म्हणजे नरक गती होईल त्या व्यक्तीची जर आपण गुरूंना आपल्या पद्धतीने समजत असेल तर. म्हणून गुरूंना एक साधारण म्हणून मनुष्य समजू नये. त्याचबरोबर त्यांना भगवंतांचा साक्षात हरी म्हणून स्वीकार केलं पाहिजे. साक्षात हरी म्हणून गुरूंची सेवा ही साक्षात भगवंतांची सेवा केल्या पद्धतीने करायला पाहिजे. भेद नाही करू शकत आपण. जसं आम्ही मंदिरमध्ये ज्याला भोग लावतो, जी प्लेट जो भोग भगवंतांना दिला जातो तशीच प्लेट, तेच उपचार, तसाच विधीने गुरूंना सुद्धा दिली जाते. का? कारण साक्षात हरी आहेत ते.
त्या हरीचं साक्षात कृपेचे एक रूप आपल्या समोर आहे. गुरु म्हणजे कोण? कृष्ण कृपा श्री मूर्ती. कृष्ण कृपा, भगवंतांची कृपा साक्षात मूर्तीच्या रूपामध्ये आपल्या समोर आलेली. म्हणून या विश्वासाने, या श्रद्धेने, या उत्साहाने आपण गुरूंची सेवा करायला पाहिजे. याला म्हणलेलं विश्रंभेन गुरुसेवा. चौथा अंग आहे साधू वर्तमानुवर्तनम. तर साधू पुरुषांच्या चरणचिन्हांचं अनुसरण केलं पाहिजे. महाजनेने गतास पंत. जे महाजन, ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टींचा उपयोग केला, त्यांना जो अनुभव आला, म्हणजे ते ज्या रस्त्याने चालत 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 गेले आणि ज्यांनी भगवत धामात प्रवेश केला, अशा प्रत्येक साधूचं अनुगमन, त्यांचं अनुसरण करत 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 आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणून असं म्हटलं जातं की साधूंनी काय केलं हे बघण्यापेक्षा साधूंनी काय सांगितलं याचा विचार करायला पाहिजे. म्हणून म्हणतात की त्यांच्या जीवनशैली सारखं आपण वागू शकणार नाही. त्यांची जी जशी षडगोस्वामींची जीवनशैली बघितली तर आपण ती जीवनशैली पालन नाही करू शकत. पण षडगोस्वामींनी आपल्यासाठी एक मार्ग दिलेला आहे. जसं हे उपदेशामृत हा मार्ग आहे, भक्तिरसाम सिंधू हा मार्ग आहे, रूप गोस्वामी आपल्याला दिलेला आहे. तर त्यांच्या मार्गाचं अनुवर्तनम, हे अनुशब्द काय येतो? अनुवर्तनम. अनु म्हणजे सतत करायचं. एखादा म्हणेल हा मी आज हरे कृष्ण महामंत्राचा जप केला म्हणजे उद्या मला करायची गरज नाही. नाही नाही नाही. अनु म्हणजे रोज करायचं. म्हणून अनु हा शब्द येतो. अनुकूल्येन कृष्ण अनुशीलनम. शीलनम म्हणजे कार्य, अनु म्हणजे रोज, नित्य नियमान. नाही तर एकदा कार्य झाले की हो झाली माझी भक्ती, असं नाही म्हणून. अनु म्हणजे रोज, नित्य, सतत, अशा पद्धती म्हणजे. तर म्हणून साधू पुरुषांच्या चरणचिन्हांचं आपण काय करायला पाहिजे? अनुगमन करायला पाहिजे. आणि जर नाही केलं आणि एखादा व्यक्ती जर त्यांनी शास्त्र, साधूंनी दिलेली जी शास्त्र आहेत, त्यांचे उपदेश आहेत, याच्या पद्धतीने न राहता तो जर एकांतिक हरेर भक्ती, तो एकट्याने जरी कृष्ण भक्ती करत असेल पण श्रुती स्मृती पुराण यांचा पूर्णपणे त्याग करत असेल, अशी भक्ती त्याच्या जीवनामध्ये उत्पाद माजू शकते. भले तू कृष्ण भक्ती करतोय पण मनानं करतोय, नाही चालणार, नाही चालणार. तर भक्तीचा अर्थ काय की भगवंतांना काय आपल्याकडून अपेक्षित आहे आणि जे साधूंनी त्यांच्या शास्त्रामध्ये, त्यांच्या उपदेशामध्ये आपल्याला दिलेलं. आणि म्हणून भक्तिसार स्वामी ठाकूर ज्यावेळेला असा व्यक्ती ऐकांतिक हरेर भक्ती म्हणजे सहजिया, सहज घ्यायचं, शास्त्रांचा स्वीकार नाही करायचा आणि आपल्या लहरीप्रमाणे जर तो भक्ती करत असेल तर त्या भक्तीला काही व्हॅल्यू नाहीये. अशी एकांतिकी भक्ती काही कामाची नाही. मग तो कृष्ण भक्त जरी असेल तर. म्हणून आपण भक्ती कशी करायला पाहिजे? साधू वर्तमानुवर्तनम. साधू पुरुषांच्या चरणचिन्हांचं अनुसरण करत करत आपण भक्ती करायला पाहिजे. त्याचं वर्णन ते चौथ्या अंगामध्ये केलेलं आहे. पाचवं, शद धर्म पृच्छा. हा खूप महत्वाचा आहे. शाश्वत धार्मिक तत्वाविषयी पृच्छा. आपण ज्याला भक्तीमध्ये भक्ती करत आहोत, जर मला परिप्रश्न, विधी काय दिलाय? तत्विधी प्रणिपात, शरणागती घेतली, पण परिप्रश्न, मला प्रश्नच येत नाहीत, ही फार गंभीर गोष्ट आहे. मला प्रश्न येत नाही याचा अर्थ असं होतं की मला सगळं समजलेलं आहे. असं नाही. आपल्याला प्रश्न येत नाही त्याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्याला काहीही समजलेलं नाही. म्हणजे जिज्ञासाची वृत्ती आहे ना, ती आपली भरपूर अशी म्हणतात ना की एकदम फ्लरिश व्हायला पाहिजे, अशी उमलली पाहिजे एकदम. आणि हे झालं की हे झालं की संशय म्हणून नव्हे, आणि उगाच विचारायचं म्हणून नाही विचारायचं. तर ऍक्च्युली ज्या वेळेला आपली संवेदनशीलता जागृत होते ना, त्याला आपल्याकडे भरपूर प्रश्न येतात. मी असंच का, तसंच का, मला त्यालाच गुह्यमाख्याती पृच्छती म्हणेल. तर का? कारण तो त्याला समजलेला आहे, त्याला त्याचा शाश्वत धर्म समजलेला आहे आणि म्हणून तो अशा शाश्वत धार्मिक तत्वाविषयी नेहमी पृच्छा करतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जो व्यक्ती गंभीर
तर गंभीरचा अर्थ काय की त्याच्या मनामध्ये नेहमी हे प्रश्न राहतात की मी कसं भक्तीमध्ये प्रगती करणार, मी कधी भक्तीमध्ये प्रगती करणार, मी केव्हा भगवंतांची कृपा संपादन करणार. आणि आचार्य म्हणतात ज्यावेळेला हा मनोभाव, ही गंभीरता ज्यावेळेला साधकाकडे विना विलंब असा व्यक्ती भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. तर म्हणून श्रद्ध पृच्छा, जे शाश्वत धार्मिक तत्वाची पृच्छा आहे ना, हे करणं फार गरजेचं. म्हणून प्रश्न, आपल्यामध्ये जिज्ञासा प्रकट व्हायला पाहिजे. आता तो ब्रह्म जिज्ञासा, त्याच्या उलट काय, आता तो भयंकर जिज्ञासा. लोक भयंकर जिज्ञासा करतात, पण ब्रह्म जिज्ञासा काय, मी कोण आहे, मी का आलो, का दुःख, कधी कधी भक्ती मिळणार, का मिळत नाही, काय समस्या आहे, असं का होतंय, हे का 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 का, ही पृच्छा आहे, त्याला जिज्ञासा म्हणतात. हे एका गंभीर साधकाकडे नेहमी राहतं. त्याच्या 5वं अंग म्हटलेलं. त्याच्यानंतर 6वं म्हटलेलं आहे की अखिल कृष्णार्थे अखिल भोग त्याग. श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता सर्व भौतिक त्याग करण्यास तत्पर असणे. कृष्णार्थे अखिल भोग त्याग, तर श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता सर्व भौतिक वस्तूंचा त्याग करण्यास तत्पर असणे. जो व्यक्ती भौतिक वस्तूंचा त्याग करत नाही, ज्याच्या हृदयामध्ये ही इंद्रिय तृप्तीची इच्छा असते, म्हणलेलं आहे की इंद्रिय तृप्ती आणि आध्यात्मिक प्रगती ही बरोबर चालू शकत नाही. आपल्याला जर भक्तीमध्ये जर प्रगती करायची असेल तर भोग वृत्तीचा त्याग करणं फार गरजेचं. आणि हे इतकं सोपं नाहीये, हे इतकं सोपं नाही की भोग वृत्तीचा त्याचा मी त्याग करतो म्हणून, इतकं सोपं नाही. तर जोपर्यंत हे मनुष्य शरीर माझ्या बरोबर आहे ना, जोपर्यंत हे मनुष्य शरीर जोपर्यंत, तोपर्यंत हा देह धर्म आहे. या देहाला, ही देहाची म्हणजे हा जो मनुष्य जो देह मला मिळाला, हा पूर्णपणे कसा आहे, हा ऍक्च्युली मनुष्य देह एकच पाप आहे. म्हणजे एखादा म्हणतो ना मी पापी नाही हो, तुम्ही पापी नाही, मग तुमच्याकडे मनुष्य शरीर कसं काय? हे मनुष्य शरीर आहे, हेच एक पापाचं एक मोठं हे आहे की मला या भौतिक जगामध्ये मनुष्य शरीर धारण करावं लागलं किंवा इतर योनीमध्ये मला जावं लागलं, हेच मोठं पाप आहे. ह्याच्या पलीकडे आपल्याला जिज्ञासा करायची गरज नाही. आणि म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये आहे, आपण या भौतिक शरीरामध्ये जोपर्यंत आहे, तो म्हणजे शरीराचा एक धर्म आहे, त्याला देहधर्म म्हणतात. आणि तो देहधर्म मला भोगासाठी नेहमी प्रवृत्त करेल, नेहमी मला विचार येतील ते, पण हे विचार त्याला इच्छांमध्ये प्रवृत्त नाही करायचा. जीव विचाराला येऊ देत, जसं पक्षी उडतात ना, उडू देत, पण त्या पक्ष्यांवर म्हणजे त्या पक्ष्यांवर पक्ष्याची तुलना कशी विचारांशी केलेली आहे. ते उडतात, उडू देत, विचार येतात, येऊ देत. आपलं लक्ष पाहिजे की मला शास्त्र काय सांगतं. आणि म्हणून हा भोग आणि हे विचार कुठले आहेत, प्रत्येक वेळेला व्यक्ती आपल्या इंद्रियतृप्तीचा विचार करत असतो. याचा जोपर्यंत तो त्याग करत नाही ना, म्हणून म्हणलेलं आहे की गोस्वामी कोण आहे, जो इंद्रियांचा जो भोग वृत्तीचा मी त्याग केलेला आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण केलेलं आहे. असाच गोस्वामी हा कृष्णदास होऊ शकतो. गोदास कधीच कृष्णदास होऊ शकतो. म्हणून भगवंतांच्या प्राप्तीसाठी, त्यांच्या संतुष्टीसाठी आपण भौतिक वस्तूंचा त्याग करण्यासाठी आपण तत्पर असणं फार गरजेचं आहे. आणि असं म्हणतात की जो व्यक्ती भगवंतांसाठी भौतिक गोष्टींचा त्याग करायला तो तयार आहे, अशा व्यक्तीसाठी वैकुंठ लोकातील जी ऐश्वर्य ती प्रतीक्षा करत असतात. सगळ्यात महत्वाचा त्याग म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्या झोपेचा त्याग करणं. सगळ्यात मोठा त्याग. की कुठल्याही साधकाला असं कधी वाटत नाही की अरे खूप सकाळी उठायला खूप बरं वाटतं, नाही. तर असं मी ऐकलं होतं की ज्या वेळेला आपण या सकाळच्या झोपेचा त्याग करतो, त्याला भगवंताची नजर आपल्याकडे येते. अरे या गोष्टीने, या व्यक्तीने
माझ्यासाठी सकाळच्या झोपेचा त्याग केला. तर ह्या सुद्धा भोग त्यागच आहे. आपल्याला बरं वाटतं ना, सकाळी झोपण्यासाठी खूप बरं वाटतं, पण त्याचा त्याग करून आपण भगवंताच्या समोर उभा राहतो मंगल आरतीमध्ये आणि भगवंतांचं गुरूंचं गुणगान गातो. तर सगळ्यात मोठा त्याग आहे. चहा, कॉफी, मांसाहार, नशापान, जुगार, या सर्व गोष्टींचा त्याग कुणासाठी? त्यांनी माझे भगवन संतुष्ट होणार म्हणून कृष्ण अर्थे अखिल भोग त्याग हे 6वं अंत दिलं. निवासो द्वारकादोच गंगादेर अपि सन्निधो, असं म्हणलेलं आहे की द्वारका आदो म्हणजे पवित्र स्थळी, वृंदावन, मायापूर, जगन्नाथपुरी, द्वारका, मथुरा, अयोध्या, अशी जी काही भगवंतांची जी पवित्र स्थळ आहेत, पवित्र स्थळ म्हणजे जिथे भगवंतांनी आपलं अवतर घेतलं, त्यांचा दिव्य जन्म झाला म्हणू शकतो. जन्म भगवंताचा होत नाही, तर लीला असते. तर असं दिव्य लीला ज्याला भगवंत ज्या ठिकाणी करतात, अवतरित होतात, तर अशा स्थळाला नेहमी काय केलं पाहिजे? निवास केला पाहिजे. असं म्हणतात की मला जर शरीराने नाही जमलं, कारण प्रत्येक वेळेलाच मी शरीराने या धामामध्ये जाऊ शकत नाही. नाना अडचणी असू शकतात. धनाचा प्रश्न असू शकतो, वेळेचा प्रश्न असू शकतो, परिस्थितीचा प्रश्न असू शकतो, काळाचा प्रश्न असू शकतो. तर ज्यावेळेला आपण एकदा अशा धामामध्ये जातो त्यावेळेला आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये हे सगळं धाम असं उतरवलं पाहिजे आणि मनाद्वारे, मानसिकतेद्वारे आपण दररोज आपण या संपूर्ण धामामध्ये आपण वास करू शकतो. जसं रात्री ज्याला आपण झोपतो ना, झोपायच्या अगोदर 2 मिनिटाच्या आतमध्ये गोवर्धन परिक्रमा होऊ शकते. फक्त तिथले जे गोवर्धनाचे जे काही स्थळ आहेत त्याचं फक्त स्मरण करायचं. 2 मिनिटाच्या आत आपण गोवर्धन परिक्रमा करू शकतो आणि त्याचं अतिशय श्रेष्ठ फळ आहे. मानसिकतेचं फळ खूप उच्च आहे, तेवढंच मिळतं. कलियुगामध्ये मनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी करतो त्याचं फळ मिळतं, पण कलियुगामध्ये मनामध्ये चुकीच्या गोष्टी केल्याचं फळ मिळत नाही, म्हणजे वाईट फळ नाही मिळत. कलियुगाचा हा एक मोठा एक चांगला गुण, फायदा आपल्याला दिलेला आहे. पण कलियुगामध्ये जर आपण अशा पद्धतीने स्मरण केलं आणि शरीराने जाण्याची जर संधी मिळाली तर ती केली पाहिजे, कारण त्याला जास्त आपण महत्व देणं फार गरजेचं आहे. पण जर नसेल तर मनाने आपण निश्चित करायला पाहिजे. अशा पद्धतीने पवित्र स्थळी निवास करायला पाहिजे. आणि गंगा आदेर, गंगा, यमुना ह्या सगळ्या नद्या आहेत, यांच्या आपण काय केलं पाहिजे? त्यांच्या निकट आपण जाऊन वास करायला पाहिजे. तर हे आहे 7वं. व्यवहारेषु सर्वेषु यावत अर्थानुवर्तितः, म्हणलेलं आहे व्यवहारेषु सर्वेषु यावत अर्थानुवर्तितः. तर केवळ व्यवहारेषु म्हणजे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये जे मला केवळ आवश्यक आहेत, माझा व्यवहार, माझं दैनंदिन जीवन चालावं, हे सगळं जितकं मला आवश्यक आहे तितक्याच गोष्टींचा स्वीकार मी करायला पाहिजे. जसं नारदी पुराणामध्ये असं म्हटलं जातं की भक्तिमय सेवा करण्याविषयी गंभीर असणारा जो साधक आहे त्याने आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा अजिबात त्याग नाही केलाच. अत्याहार म्हणलेला आपण पाहिलंय. अत्याहार पहिलाच शब्द होता, अत्याहार. अत्याहार म्हणजे काय? अति खाणे. त्याचबरोबर अत्याहार म्हणजे अधिक धनसंग्रह करणे. तर जितकं आवश्यक आहे, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगताम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा कश्यस्वित धनम. तर जर आपण आपल्याला दिलेल्या गोष्टीचा जर स्वीकार न करता आपण अनावश्यक गोष्टीचा स्वीकार करत असो तर आपण चोर आहोत. प्रभुपाद एका ठिकाणी म्हणाले, जर आपण चोर बनू तर चोर हा कधीही जीवनामध्ये आनंदी, शांत नाही राहू शकत. म्हणजे याला अनावश्यक गोष्ट म्हणजे पाप. लक्षात ठेवायचं, माझ्याकडे जर एखादी अनावश्यक गोष्ट आहे ज्याची मला गरज नाहीये पण मी माझ्याकडे ठेवलेलं आहे का, मला असं वाटतं, माझा तो भ्रम आहे, मला याची गरज आहे म्हणून. लक्षात ठेवायचं, गरज आणि इच्छा याच्यामध्ये फरक आहे. गरज म्हणजे ज्याच्याशिवाय मी जगू शकत नाही त्याला गरज म्हणायचं.
आणि इच्छा म्हणजे काय की ज्याच्याशिवाय मी जगू शकतो पण मी त्या जवळ ठेवलेलं मला असं वाटतंय भ्रमामध्ये की नाही मी याच्याशिवाय जगू शकत नाही. पण आपण पाहू शकतो जसं खाल्लं नाही, पाणी नाही पिलं, आपण झोप नाही घेतली, तर ह्या अशा सगळ्या गरजा आहेत, याला आवश्यक गोष्टी म्हणलेत. आणि हे केल्याने व्यक्तीला कधी पाप लागत नाही. म्हणून असं म्हणलेलं की एखादा व्यक्ती आवश्यक आहे म्हणून जर मांस खात असेल, आवश्यक आहे त्याला आता खायलाच नाही आणि तो मरणार, पण या प्राण धारणासाठी त्याला जर मांस खावं लागलं तर ते पाप नाहीये. पण एखादा भोग वृत्तीने जर कृष्ण प्रसाद घेत असेल तर ते पापामध्ये गणलं जाऊ शकतं. ती चांगली वृत्ती नाहीये, ती चांगली वृत्ती नाहीये आणि ती अनावश्यक झालेली. आणि तो इंद्रिय तृप्ती करतोय. म्हणजे इंद्रिय तृप्ती काय होते, मला आनंद, मी भोग म्हणून कृष्ण प्रसाद घेणं ही इंद्रिय तृप्ती होऊ शकते. पण शरीराला गरज आहे, त्याला आता अन्नच कुठे मिळत नाही आणि प्राण रक्षणासाठी त्याला आता खावं लागणार आहे. म्हणजे मांस जरी खाल्लं तरी त्यासाठी पाप होत नाही. बघा काय फरक आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये मला ज्या कुठली आवश्यक गोष्टी आहेत त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि काय होतं, ज्यावेळेला मी अनावश्यक गोष्टी माझ्या जीवनावर ठेवतो ना, मला त्याचा सांभाळ करण्यासाठी खूप वेळ लागतो. माणसाला लागतं किती, हे अगदी मी लहानपणी असं ऐकलेलं आहे की त्याला एक भाकरी पाहिजे बस. पण या एका भाकरीसाठी तो काय काय करतो, तो किती वेळ काय काय करत असेल त्यालाच माहित. तर जोपर्यंत आपण आपल्या गरजा, आपली आवश्यकता या आपण कमी करणार, तोपर्यंत आपण भक्तीमध्ये आपल्याला वेळ नाही मिळणार. आज आपण पाहतो भक्तांच्याकडे वेळ नाही. का वेळ नाही? कारण त्यांच्या गरजा भरपूर आहेत. सॉरी, गरजा नाही, इच्छा भरपूर आहेत. गरजा तर ठीक आहे, पण कधी कधी आपण इच्छांनाच गरज म्हणून समजतो. पण साधी सोपी भाषा काय, गरज म्हणजे अशी गोष्ट की जी जर मी नाही केली तर मी जगू शकणार नाही, त्याला गरज म्हणायचं. याच्या व्यतिरिक्त जे काय आहे ते सगळं इच्छांमध्ये गणलं जातं. मी इथं म्हणलेलं आहे केवळ आवश्यक वस्तूंचाच त्यानं स्वीकार केला पाहिजे. आणि आवश्यक जे नियम आहेत त्या सर्व नियमांचं त्याने पालन करणं फार गरजेचं आहे. त्याने आपल्या क्षमतेपलीकडं कुठली गोष्ट नाही केली पाहिजे. तर अशा पद्धतीने क्षमतेनुसार व्रतांचं त्याने पालन करायला पाहिजे. क्षमतेच्या पलीकडे जाऊन त्यानं काही नाही करायला पाहिजे. तर व्यवहारेषु सर्वेषु यावत अर्थानुवर्तते, आवश्यक ज्या गोष्टी आहेत, गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्याचाच त्यांनी स्वीकार करायला पाहिजे. ह्याला आठवं. आणि 9वं आहे ज्याला म्हणलेलं आहे श्री एकादशी व्रत. ते खूप महत्वाचं आहे. तर कधी कधी साधक म्हणतात अहो एकादशीला खायचं नाही खायचं, उपवासच खायचं, सजल. काही म्हणतात की एकादशीला शिजवलेलं अन्न नाही खाल्लं पाहिजे, फळ घ्यायला पाहिजे. ठीक आहे, हे सगळे रूल्स आहेत, नाही असं नाही, चुकीचं नाहीये, कोण आपल्या मनानुसार बोलत नाही, हे सगळं योग्य. पण ऍक्च्युली एकादशी व्रत म्हणजे काय, खरं जर पाहायचं म्हणलं तर एकादशी व्रत काय आहे? एकादशी व्रत म्हणजे त्या दिवशी मी माझ्या जीवनामध्ये कमीत कमी माझ्या या ध्येयधर्माचा विचार करेन आणि जास्तीत जास्त मी आत्म्याच्या कल्याणाचा विचार करेन. तर याच्यासाठी भगवंतांनी एक व्रत दिलेलं आहे जे दर 15 दिवसातून एकदा येतं. त्याला एकादशी म्हणतो. 15 नाही, सॉरी, महिन्यातून 2 वेळा येतं, 11व्या दिवशी. तर महिन्यातून 2 वेळा दिले. का दिलेले आहे? कारण हे असे दिवस आहेत, जसं म्हणले माधव तिथी भक्ती जननी. जर याला माधव तिथी म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सगळ्यात आवडणारी जर कुठली तिथी असेल तर ती आहे एकादशी. आणि म्हणून अशा एकादशीला ज्या वेळेला एखादा साधक प्रामाणिकपणे आपल्या सर्व गरजा कमी करून, शरीराच्या गरजा कमी करून तो आत्म्याच्या कल्याणासाठी ज्यावेळेला तो कार्य करतो भगवंतांना खूप आवडतं. कारण एकादशीला आपण जास्तीत जास्त आत्मकल्याण करू शकतो. आणि अशा वेळेला आपण एखाद्याने स्वार्थी बनलं तरी काही चुकीचं नाहीये.
कारण 14 दिवस जसं म्हणतात, 14 म्हणजे 15 दिवसांनी एकदा एकादशी येते ना. तर बाकीचे जे दिवस आहेत महिन्याचे आपण परमार्थ केलं तरी चालेल. त्याच्यामध्ये आपण दिवसभर स्वार्थ करायची गरज नाही. त्याच्यामध्ये आपण सकाळची साधना झाल्यानंतर आपण बाकीचा वेळ आपण इतर क्रियांना द्यायला काय हरकत नाही. पण एकादशी हा असा दिवस पाहिजे की ज्या दिवशी मी केवळ आणि केवळ आत्म्याच्या कल्याणाचा विचार करेन. कारण ही विधीच त्यासाठी दिलेली आहे की लवकरात लवकर आतला आत्मा जो आहे, ज्याने विसरलेला आहे की मी भगवंतांचा दास आहे, त्याचं स्मरण व्हावं, यासाठी हा विधी दिला. म्हणून माधव तिथी भक्ती जननी. भक्तीला जर जन्म आपल्या हृदयामध्ये प्रकट करायचं असेल ना, तर माधव तिथी एकादशी हे व्रत आहे. म्हणून एकादशी ही कटाक्षाने पालन केली पाहिजे. मग कित्येक साधकांचा प्रश्न असतो, काय एकादशी निर्जल करायची, सजल करायची, सहफल सहप्रसाद कशी करायची? सगळ्यात महत्वाचं की एहो बाह्य, हे सगळं बाह्य आहे. एकादशी अशी करायची की मी जास्तीत जास्त वेळ, जास्तीत जास्त चिंतन मी भगवंतांचं करू शकेन. मग एखाद्याला निर्जल राहून होत असेल त्याने निर्जल करावी, एखाद्याला सजल राहून होत असेल त्याने सजल करावी, एखाद्याला सहफल राहून होत असेल त्याने सहफल करावं, एखाद्याला सहप्रसाद होत असेल त्याने सहप्रसाद करावे. पण मुख्य उद्देश काय की दैनंदिन जीवनापेक्षा बाकीचे जे दिवस आहेत या दिवसापेक्षा एकादशीचा जो दिवस आहे तो थोडासा वेगळा जायला पाहिजे. जर तो सर्वसाधारण दिवसा पद्धतीने जात असेल तर मग भगवंतांनी हा दिवस देऊन कशासाठी दिलाय? लक्षात ठेवायचं, वैष्णव ज्या तिथी आहेत, या तिथी ज्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या केवळ आपल्या उद्धारासाठी दिलेल्या आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने या एकादशी व्रताचं आपण पालन करतो, ते एकादशी व्रताचं मुख्य उद्देश काय आहे? जसं प्रभुपाद भक्तिरसायन सिंधूमध्ये लिहित आहेत की याचा मूळ उद्देश म्हणजे उपवास, केवळ फास्टिंग उपवास हा मुख्य उद्देश नाहीये. तर मुख्य उद्देश काय आहे की गोविंद किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी आपली श्रद्धा किंवा प्रेम वृद्धिंगत करणे हा आहे. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतायत की कमीत अशा वेळेला एकादशी दिवशी उपवास करण्याचे खरे कारण म्हणजे शारीरिक गरजांना कमीत कमी करणं आणि नामजप किंवा तत्सम सेवा करून आपला वेळ परमेश्वराच्या सेवेमध्ये उपयोगात आणणे हे. उपवासाच्या तिथीचा सर्वात चांगला उपयोग करण्यासाठी भक्तांनी त्या दिवशी भगवान गोविंदाच्या लीलांचे स्मरण करावे आणि त्यांच्या पवित्र नामाचे सतत श्रवण करावे. म्हणून ज्या प्रत्येक साधकाला हे वाटतं ना की मला लवकर भक्तीमध्ये प्रगती करायची, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायचे की माझा एकादशीचा दिवस कसा जातो. जर दैनंदिन जीवना पद्धतीनेच, जसं आपण दैनंदिन जीवन जगतो, रोजचं जीवन आहे, तसा जर एकादशीचं जीवन जात आहे ना तर कुठेतरी गडबड आहे. म्हणून आपल्याला समजून घेतलं पाहिजे की का ही एकादशी दिलेली आहे. लोक म्हणतात की एका दिवशी उपवास करा, कॅन्सर सारखे रोग बरे होतात. यासाठी कॅन्सरच होणार नाही, रोग बरे होणार नाहीत, कॅन्सर होणार. का तर उपवास केल्याने आपल्या शरीरामध्ये असे काही पेशी तयार होतात की ज्या कॅन्सरला मारतात. ठीक आहे, हा बाय प्रोडक्ट, कारण एखादी चांगली गोष्ट जे बाय प्रोडक्ट असू शकतात, पण त्या उद्देशाने एकादशी नाही. एखादा निर्जल करतो, का करतो? जसं आम्ही कधी कधी बघतो की प्रसाद जर वरई असेल तर म्हणतो नको, आज खायलाच नको, म्हणजे वरई आहे म्हणून निर्जल, काय खायचं नाही. आपल्याला आवडत असेल तर आपण खायचं. किंवा म्हणजे एकादशी व्रताचा जो मुख्य अभिनिवेश आहे तो आहे भगवत चिंतन. कोणती गोष्ट केल्याने मी जास्तीत जास्त भगवंतांचं चिंतन करू शकेल अशी प्रत्येक गोष्ट आपण एकादशीला केली पाहिजे. तर त्याला म्हणलेलं आहे एकादशी व्रत. तर हे एकादशी व्रत आपण महिन्यातून ज्या 2 एकादशी येतात त्या कटाक्षाने आपण त्या पाळायला पाहिजे. आणि 10वं ज्याला म्हणलेलं अश्वत्थ, तुलसी, धात्री, गो म्हणजे गायी, ब्राह्मण, वैष्णव सन्मान. कधी कधी प्रश्न पडतो की गो सेवा करणं हा भक्तीमध्ये येतं का? तर इथं रूप गोस्वामी देत आहेत बघा. गोसेवा ही भक्तीसाठी खूप मदत करू शकते, खूप मदत करू शकते. कारण ती गो ब्राह्मण हितायचे,
भगवंत हे कसे आहेत, गो ब्राह्मण हितायाचे, नेहमी ते गायींचं हित, आणि भगवंतांना गाय प्रिय. श्री रूप गोस्वामी 64 अंगामध्ये विशेष करून जी पहिली 20 अंग आहे, ज्याला आपण टाळू शकत नाही, आपण कधीच टाळू शकत नाही, त्याच्यामध्ये गोसेवा दिलेली आहे. त्यामुळे गोसेवा ही केलीच पाहिजे. मग ती कशी करायची? डोनेशन देऊन, फिजिकली शारीरिक दृष्टीने करू शकतो, गोशाळेमध्ये जाऊन गायींची सेवा करू शकतो. त्यानंतर विशेष करून जे काऊ प्रोडक्ट आहेत त्याचा आपण वापर करू शकतो, आणि इतरांना आपण प्रवृत्त करू शकतो. ही गोसेवा आहे. कारण गायीचं जे महत्व आहे ते स्वतःलाही माहिती पाहिजे, त्याचबरोबर आपण इतरांनाही सांगितलं पाहिजे. ही ऍक्च्युली गोसेवा आहे. आणि हे 10वं जे करायलाच पाहिजे. हे बघा की रूप गोस्वामी 64 अंगामध्ये ही जी गोष्ट जी अंग आपण टाळू शकत नाही, त्याच्यामध्ये गायीची सेवेचं दिलेलं आहे, ब्राह्मणांची सेवा दिलेली आहे, वैष्णवांची सेवा दिलेली आहे, तुलसी सेवा दिलेली आहे, अश्वत्थ जो वटवृक्ष आहे त्याची सेवा इन द सेन्स त्याची पूजा, त्याला आदर देणं, हे दिलेलं आहे. त्याच्या पवित्र गोष्टी आहेत, यांचा नेहमी यांना प्रणाम करायला पाहिजे, यांना आदर दिला पाहिजे. आणि विशेष करून म्हणून आपण हे नेहमी केलं पाहिजे. आपल्याला वाटतं की नाही, मी हरिनाम करतो म्हणजे मला गोसेवा करायची गरज नाही, मला ब्राह्मणांची सेवा करायची गरज नाही, मला वैष्णवांची सेवा करायची गरज नाही, मला वटवृक्ष किंवा प्रभुपाद आवळा म्हणतात, आवळ्याच्या झाडाचाही त्याला प्रणाम करायला पाहिजे, पूजा करायला पाहिजे, असं प्रभुपाद वर्णन करतात. तर म्हणून आपल्याला भक्ती शास्त्र आपल्याला शिकवतात की गोसेवा ही किती सर्वश्रेष्ठ आहे. जर मी गोसेवा करत नसेल ना, तर मग मला भक्तीमध्ये नाही मी प्रगती करू. कारण हे नॉन निगोशिएबल ऍक्टिव्हिटीज आहेत, याला आपण टाळू शकत नाही. अशा पद्धतीने हे या 10 गोष्टी आहेत ज्या श्री रूप गोस्वामी वर्णन करतायत की याला आपण टाळू शकत नाही, या कटाक्षाने आपण पालन करायला पाहिजे. आपला वेळ संपलेला आहे. उद्याच्याला आपण पुढच्या ज्या 10 गोष्टी आहेत, ज्या काय म्हणजे भक्ती करत असताना आपल्याला त्याग करायचा आहे, कोणत्या गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा आहे, त्या पुढच्या 10 गोष्टी आहेत. त्याला निवृत्त आत्मिका म्हणलेलं आहे, निवृत्ती. आता आपण 10 अंग पाहिली, जी प्रवृत्ती आहे, जी करायची आहे. आता आपल्याला 10 गोष्टी टाळायच्या आहेत. त्या जर नाही टाळल्या तर आपण भक्तीमध्ये प्रगती नाही करू शकणार. तर त्या काय आहेत याची चर्चा आपण उद्या करू. हरे कृष्ण.